सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। दैनिक वित्तम बातमी आयोजित आवाज महाराष्ट्राचा या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून माझ्यासारख्या वक्त्याला आपले विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांची खूप खूप आभारी आहे। माझे नाव सौ राखी योगेश तोडणकर आणि स्पर्धेतील माझा आजचा विषय आहे महाराष्ट्राची ओळख, भाषा, संस्कृती आणि परंपरा। चला तर मग सुरुवात करूया। बहुवसोत सुंदर संपन्न की महा, प्रिय मुझा एक महाराष्ट्र देश हा। प्रत्येकाला आपले राज्य, तेथील भाषा, संस्कृती आणि परंपरा नेहमीच आदर्श आणि प्रिय वाटते। महाराष्ट्राची संस्कृती ही भारत देशाला मिळालेली एक देणगी आहे। भव्य हिमालय भारतभर पसरले असताना सह्याद्रीच्या रांगांनी महाराष्ट्राला वेढले आहे। माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय? इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले। एका प्रदीर्घ आणि चिवट लढ्यातून मराठी भाषिकांचे हे राज्य निर्माण झाले। पुराशी एक स्वप्न बाळगून महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली। महाराष्ट्राच्या गौरवाचा काळ म्हणजे शिवकाळ। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत। असा राजा चांद्यापासून मांद्यापर्यंत झाला नाही। खरं तर शिवराय हे महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्याही इतिहासातले एक महत्त्वाचे आणि एकमेव द्वितीय राजे आहेत। अर्थातच महाराष्ट्राचा इतिहास हा त्यांच्या काळातील गडकिल्ले, सह्याद्रीचे कडे, तोफांचे गडगडाट आणि तलवारींचे खणखणाट, तुतार्याने चौघडे, भवानी तलवार, तुळजापूरची आई भवानी आणि शिवकालीन वीरकथांनी भरलेला आहे। महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या एक प्रांत असला तरी तो एकसारखा नाही, एकसाची नाही, तो विविध रंगी आहे। हा प्रांत विविध धर्मीय, जाती, जमाती आणि भाषांच्या सरमिसळीतून आणि देवाणघेवाणीतून उभारलेला आहे। महाराष्ट्र राज्य बहुविध आणि बहुपेडी संस्कृतीचा कोलाज आहे। माणसाने वस्ती केलेला पृथ्वी नावाचा ग्रह सप्तरंगात कसा नटला आहे याचा साक्षात्कार क्षणोक्षणी जिथे होतो ते म्हणजे महाराष्ट्र। महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे। महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 किलोमीटरची किनारपट्टी वसली आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे। मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे। मराठी भाषा किमान 1500 वर्ष जुनी आहे आणि म्हणूनच आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देखील प्राप्त झाला आहे। मराठीमधील व्याकरण आणि वाक्यरचना पाली आणि प्राकृत मधून घेतले गेले आहे। भारतीय राज्यघटनेत मराठी भाषेला भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक म्हणून मान्यता आहे। या भाषेने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। इंग्रजांनी इथे 150 वर्ष राज्य केले। आपली इंग्रजी संस्कृती आणि परंपरा येथील लोकांवर लादली, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महात्म्याने इंग्लंडमध्ये अध्ययनासाठी जाऊन मातृभूमी विषयीचा आपला अभिमान कायम बाळगला। नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तरमला, तरमला सागरा असे आळून सागराला उद्देशून त्यांनी काव्यनिर्मिती केली। महाराष्ट्रात अहिराणी, कोकणी, खानदेशी, वऱ्हाडी अशा कितीतरी भाषा बोलल्या जातात, पण प्रत्येकीचे माधुर्य रसाळच वाटते। इंग्रजी माध्यमात शिकणारा मुलगा रस्त्यावर ठेच लागताच आई ग म्हणून विवळतो किंवा अक्षरोच्चार काढताना अरे बापरे असेच म्हणतो। त्यामुळे महाराष्ट्रात कितीही इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघाल्या तरी मराठीने आपले वर्चस्व कायम टिकविले आहे। मराठीला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायमच प्रयत्न राहिला। म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी म्हणजे 27 फेब्रुवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्रातील लोककला, संगीत, नृत्य, नाटक, सण, उत्सव यामध्ये मराठी भाषेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो। महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा, सह्याद्रीच्या रांगा, संतांची परंपरा आणि पराक्रमी इतिहासाने नटलेल्या महाराष्ट्राने आपली एक विशिष्ट आणि वेगळी संस्कृती जपून ठेवली आहे। महाराष्ट्रातील घराघरात आजही संयुक्त कुटुंब पद्धती आहे। येथील घराघरात देवदेवाने, सण सोहळे आजही एकत्रितरित्या साजरे केले जातात। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंती तसेच दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, होळी यासारखे विविध सण येथील लोकांना एकजूट आणि प्रेममाया देणे शिकवतात। गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सार्वजनिक उत्सव आहे। शिवरायांनी मुठभर
वाहिनीला घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग यासारख्या किल्ल्यांची तटबंदी करून त्यांचे संवर्धन केले. या किल्ल्यांचा वारसा महाराष्ट्राची थोर परंपरा सांगण्यास उद्युक्त करतो. महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यासारखे थोर संत विभूती होऊन गेले. भागवत धर्माची पताका फडकवत त्यांनी वारकरी धर्माचा पाया रचला. विठ्ठल हे महाराष्ट्राचे लाडके दैवत. आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक एकतेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. ढोलकीच्या तालावर सादर केली जाणारी लावणी महाराष्ट्राची शान आहे. वीरांच्या गाथा सांगणारा पोवाडा आजही अंगावर शहारे आणतो. भारूड आणि गोंधळ यासारख्या लोककलांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. गाडगे बाबांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, तर बाबा आमटेंसारख्या तपस्वींनी आपले जीवन गोरगरीब, दीनदुबळ्या अपंगांसाठी खर्ची केले. धोतर, सदरा, डोक्याला फेटा किंवा गांधी टोपी हा येथील पुरुषांचा पारंपरिक पेहराव आहे, तर नऊवारी साडी आणि नाकात नथ हे महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या सौंदर्याचे लक्षण मानले जाते. महाराष्ट्राच्या पैठणीला साड्यांची राणी म्हटले जाते. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची वृत्ती आहे. आजच्या आधुनिक युगातही महाराष्ट्राने आपली संस्कृती आणि जुनी परंपरा जपून ठेवली आहे आणि हीच या राज्याची सर्वात मोठी ताकद आहे. येथील खाद्यपदार्थांची चव निराळीच आहे. पुरणपोळी, मोदक, मिसळपाव, वडापाव, झुणका भाकर हे केवळ खाद्यपदार्थ नसून ती महाराष्ट्राची ओळख बनली आहे. देशाच्या रक्षणार्थ 50% सैनिक महाराष्ट्रातून जातात, कारण इथे सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण झाल्या. कृषी प्रधान महाराष्ट्रातील 50% लोक शेती करतात. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर नारळी, पोपळी आणि सुपारीच्या बागा आहेत. मासे व भात असा आहार असणारे कोकणी आणि कोळी बांधव इथे राहतात. जगप्रसिद्ध हापूस आंब्याचे उत्पादन देवगड आणि रत्नागिरी यासारख्या कोकण भागातून मिळते. द्राक्षे, केळी, संत्री यासाठी येथील ठिकाणे प्रसिद्ध आहेत. पंढरपूर, शिर्डी तसेच तुळजापूर, माहूर, कोल्हापूर ही 3.5 शक्तिपीठांमधील पीठे आणि 12 ज्योतिर्लिंगांमधील बरीच दैवते महाराष्ट्रात आहेत. प्रभू रामचंद्र वनवासात असताना भ्रमण करीत असल्याच्या पाऊलखुणा महाराष्ट्रात दिसतात. त्यांच्या पदस्पर्शाने पूजित झालेली ही भूमी मराठी माणसासाठी वरदान आहे. अशा सुजलाम सुफलाम महाराष्ट्राची भूमी मराठी माणसाची आन, बान आणि शान आहे. म्हणूनच कवी म्हणतात, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.